जायचं आहे कारण की SP कॉलेजपासून स्टार्ट होते. मी कपडे काहीच नाही घातले, लिटलेली. आता जातोय आणि पुढे बोलतो. तिथं दादा आहे, त्या दादा मी रेडी होईल आणि पालखी सोहळा तिकडे चालू झालेला आहे. पालखी म्हणू शकता, दिंडी म्हणू शकता, दोघं म्हणू शकता. आता SP कॉलेजचे प्राईस किती आहे अजून मला म्हणजे माहीत नाही आहे, ते विचारतो. SP कॉलेज किती होती? 60. भेटली रिक्षा. दादाला कॉल लावला. दादा सांगितलं काहीच नाही केलं. दादा म्हटलं ठीक आहे, फक्त तू ये पहिले, तुला मी रेडी करतो. आता SP कॉलेजचं गेट तिथं जायचं आहे. काय पालखी जगन्नाथपुरीची दिंडी निघाली आहे आणि मला उशीर झाला. हा, जगन्नाथपुरीची. टिळक पासून चालू होती ना. हा, झालंय सगळं शूट. मी कपडे चेंज केले, आउटफिट जे होतं मग चेंज केलं, बॅगेत टाकलं. 2 वेळा झालंय. अजून एक जागा आहे तिथं शूट म्हणजे जेवायचं बाकी, तिथं जाऊन दिलं नाही, एंट्री नाही आहे तिथं. शूट खायची एंट्री नाही आहे. SP कॉलेज आहे. लहद आली. आजचे दिवस असेच राहील, तर पुढे जाऊन परत बघू. Excuse me. Excuse me. या दादाने माझ्या सगळं केलं आहे आणि आत्तापर्यंत जे दाखवायचं दादा म्हणून झालं आहे आणि मला माहिती नव्हतं की इकडे पण असं होईल आणि दादा म्हणून सगळं होतं आहे. आज थँक्यू. आणि की पुरीला जगन्नाथाचा रथ आज लाखोच्या संख्येने लोक एकत्र ओढतात. त्याच वेळेला हा जगन्नाथाचा रथ आपापल्या शहरामध्येही सर्वांनी ओढावा अशा श्रद्धेने काही वर्षांपूर्वी सुरुवात झालेल्या अहमदाबाद म्हणजे कर्णावती शहरामध्ये करता 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 मूळ पुरीच्या गर्दीपेक्षा जास्त गर्दी ही कर्णावतीमध्ये व्हायला लागली. त्याचे स्वाभाविकपणे चांगले पडसाद हे पुण्यासारख्या शहरात पडले आणि इस्कॉनच्या वतीने हा गेली अनेक वर्ष उपक्रम आपण सुरू करतो आहे. शेवटी परमेश्वर प्रत्यक्ष पुरीमध्ये जाऊन भेटले की काय किंवा पुण्यामध्ये त्याचं दर्शन घेतलं तर त्या सर्वच ठिकाणी तोच परमेश्वर आहे. या भूमिकेतून, या भावनेने, या श्रद्धेने आपण एकत्र येत असतो. याची एक कथाही आपल्याला माहिती असेल की ह्या दिवसाच्या आधी 15 दिवस आपण ज्यांना देव मानतो असे जगन्नाथ हे आजारी होते आणि 15 दिवसाच्या विश्रांतीनंतर ते दर्शनासाठी बाहेर आले. तो आजचा दिवस मानला जातो. असा हा पवित्र दिवस आहे. त्याला आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि इस्कॉनच्या सगळ्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना सुचवतो की जेव्हा जेव्हा परमेश्वराची पूजा असेल तेव्हा माणसाचे सत्कार करू नका.
थोड्या वेळासाठी, कारण की आतमध्ये एवढा क्लाउड आहे, फुल क्लाउड आहे. दादा पण आला, दादा कॉल केला, दादा कुठे आहे, झालं आपलं सगळं शूटबीट करून मला तिथं हां मी कुठं होतो, दादाला कॉल लावले, दादा आला. त्याचबरोबर पुढे एक शूट होतं, पार्टी डीजे सगळे. आता बघू पुढं.
Hare Ram 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 Hare Hare Krishna 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 Hare 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 Ram 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 Hare 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 Krishna 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 Hare 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 Ram Ram Hare Hare Krishna 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 Hare 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 Ram Ram Hare 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 Krishna 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 Hare 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 Ram Hare 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 Krishna 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 Hare 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 Ram Ram Hare 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 Krishna 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 Hare 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 Ram Hare Krishna 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 Hare 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 Ram Hare Hare Krishna 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 Hare 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 Ram Hare Krishna 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 Hare Rama
आला आता. बोललेलो की होईल, मला आता 8 तास झाले येऊन इकडं आणि तिकडचं असं वाटतंय की आत्ताशी चालू झाले उलट यातला आणि 8 तास झाले इकडे येऊन. चला आता लस जेव्हा दिवसमध्ये येईल तेव्हा बघू आणि पुढचं जे एक आहे की लस जेव्हा येईल तेव्हा आपल्याला शूट करायला भेटेल आणि मी फुल ट्राय केलं आहे शूट करायचं, मला शूटिंगला भेटलं आहे. आता लस यायचं आहे आणि लस आता दिवसमध्ये यायचा प्रयत्न करतो आहे. दिवसचं सगळं झालेलं आहे. लस तिकडं आहे, तिकडनं उलट येणार नाही का बघू आपण. चला आणि 2 मिनटं लागन यायला. झालं वाटतं लस आली यांची चालू झाली दिवस. लस मागे यायची. झालं सगळं. आता मी दादा निघालो परत शॉपवर. बाबा 8 तास गेला असेल. किती वाजता आलेला? सकाळी 8 म्हणजे मला 12 तास. 6 झाला 1 ते 8 तास झाला. त्या दुकानावर जायचे. रोज जो होता एकदम चांगला होता. पहिल्यांदा एक्सपोर्ट केला आणि शूट सगळे भेटले. आपला जे मला परमिशन द्यायला त्यांचा धन्यवाद. पहिलं परमिशन द्यायला हा दादा होता. त्यांचे जमून आजचं शूट घडलं आहे नक्की. आणि जिथं मला शूट करून देणं तिथं दादा बोललं. दादाने शूट करून दिलं मला. आता चालू आहे. आता याच लेसिंग कोर्टवर दुकानात जायचं आहे. ब्लॉगला शेअर करा, लाईक करा आणि चला मी आता जायचं तुम्हाला घरी जाता. घरी गेल्यानंतर भेटतो. लागे काम करत आहे. दुकानावर गेलो, पप्पांशी भेटलो. आता चालतोय घरी जायला कारण की पप्पांना होईन उशीर आज. आणि त्याचबरोबर मला ब्लॉग पण एडिट करायचा आहे. ब्लॉग एडिट करून अपलोड पण करायचा आहे. मला माहीत नाही किती तासचा आहे, किती वेळचा व्हिडिओ आहे, किती तास किती वेळ मी पण बघितले नाही. सकाळी मी ॲक्च्युली दुकानामध्ये लवकर निघालेलो यायला. लवकर आलेलो पण मला खात्री नव्हती की 1 वाजता निघन, 12 वाजता निघन. जे बोर्ड वाचलं तिथं बोलले की 1 वाजता निघन जगन्नाथची यात्रा. पण निघायला बराबर ती 1:10ला निघाली आणि मी 12 वाजता तिथं पोचलो. 12:20 मी तिथं पोचलो. आणि ह्यापुढं तेवढं आणि ह्यापुढे जे झालं आहे आणि अर्ध पुणे बंद केलं लिटलेली. आणि अर्ध्याच्या वर पुणे ही जगन्नाथच्या यात्रेसाठी आलेली. जगन्नाथचं असं आहे की हे इंडोनेशिया पुडी इथे आहे. तुम्ही सगळं ब्लॉग बघितलं. ज्यांना माहिती असेल, ज्यांना नाही माहिती त्यांना सांगतो. पुडी हे इथं झालेलं. आणि जगन्नाथ हे असे 4 धामपैकी एक धाम आहे. रामेश्वरला आपण जाऊन आलो. रामेश्वरचा ब्लॉग बघितला आहे आपण.
तुम्ही बघितला असं मी ब्लॉग बनवला आहे, तुम्ही ब्लॉग बघितला असं. आता इंडोनेशिया पुढे तर मी ट्राय करून माझं जायचं, आणखी खूप इच्छा आहे माझी मनापासनं की लत यात्रा अशी असती तर तिकडची लत यात्रा कशी असत. पुण्यामधली लत यात्रा एवढा भन्नाट पब्लिक आलेली, गणपतीच्या दुप्पट एवढी भन्नाट पब्लिक आलेली. 2 मिनटात रस्ता क्रॉस करतोय. एवढी भन्नाट आलेली ना पब्लिक जी गणपतीच्या आगमन आणि विसर्जनासाठी नसते ना, जेवढी दगडूशेठच्या आगमनासाठी नसते ना, त्यापेक्षा दुप्पट पब्लिक आत्ता आलेली, आजच्या दिवसासाठी आलेली. आणि खले आज हॅट्स ऑफ आहे पुणेकरांचा हॅट्स ऑफ आहे. जास्त व्हिडिओ मी लांबीला काही टाकत नाही आहे. मी माझं ट्राय करेन की व्हिडिओ शॉर्टकटमध्ये बघावा, शॉर्टकटमध्ये करावा. आणि आता जातो बस पकडायला, कारण की बस पकडून काय ते सगळं आलेलं बसनी जायचं, पण बसनीच माईक घेतलेला नवीन आणि त्याचं वरचं हरून गेलं. पप्पांना काही बोललो नाही, पप्पांना बोललो असून पप्पा चिडले असते. कोणी सांगितलेलं ते जाऊन द्या. आणि जे आज शूट घेतलं आहे ना, ते शूट कुणीच घेतलं नसतं. की मी गॅरंटी देतो माझ्या शूटची, माझ्या व्हिडिओची मी गॅरंटी देतो आहे की हे जे शूट केले हे कुणीच केले नसते. पुण्यामध्ये जगन्नाथचे यात्रेला जायचं असेल तर सर्च करून बघू शकता. पण मला माझ्यावर गर्व नाही आहे, सांगतोय तुम्हाला, की तुम्ही पण एक माझी फॅमिली आहात आणि फॅमिलीला सगळं शेअर करायचं आहे. मी प्रत्येक गोष्ट शेअर करतो फॅमिलीला, जशी तुम्ही माझ्या घरच्या फॅमिली तशी तुम्ही पण माझी घरची फॅमिली. आता चला डायरेक्ट भेटतो तुम्हाला तिकडं. आणि मी आज फोटोशूट काहीच नाही केलं आहे, कारण की मी झब्बा आणि खुलतीवर व्हाईट. आणि आता काय नाही, तर जाऊ आता डायरेक्ट तुम्हाला भेटतो बस स्टॉपवर. बाई उतरलो आता, बस गेली, आता उतरलो, आता घरी जातो. आईला कॉल लावला, आई गरम पाणी रेडी ठेव, आंघोळ करतो. आणि यानंतर ब्लॉग एंड आपला, की घरी जाऊन झोपायचं आहे मला. आणि ब्लॉग एडिट मी उद्या नाही तर उद्या परवा करेन, जमलं तर संध्याकाळी करेन. आता डायरेक्ट भेटतो तुम्हाला घराच्या इकडं. म्हणजे लोक असे बघतात असे यांच्या काही क्राईम केला आहे मी. बाई पोचलो सोसायटीच्या इकडं, अख्खा अंदाज झाला आहे सगळा. तर घरी जातो आणि बघतो. मसाला हवं बस, कोणी नाही तर 4 प्रश्न सगळे मीच विचारता. कुठं जाऊन आला, काय जाऊन आला. थकलेलो पण खूप आहे. घरच्यांचे रिॲक्शन काय नाही ते पण बघावं लागेल. जय जगन्नाथ.